हिवाळी अधिवेशनाची दमदार सुरुवात. आदित्य ठाकरे यांचा सत्तेवर रोखठोक प्रहार. नागपुरातील हिवाळी अधिवेशन आज जोमात सुरू झाले असून विधिमंडळाच्या पहिल्याच दिवशीच वातावरण तापले. अधिवेशनाच्या आरंभीच्या कार्यवाहीतच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते व आमदार आदित्य ठाकरे यांनी सत्तापक्षावर थेट आणि तीव्र हल्ला चढवला. त्यांच्या आक्रमक भूमिकेमुळे विरोधकांनीही घोषणाबाजी करत सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. आदित्य ठाकरे यांनी सरकारच्या धोरणांपासून ते राज्यातील प्रशासनिक निर्णयांपर्यंत अनेक मुद्द्यांवर सत्ताधाऱ्यांची कोंडी केली. त्यांनी स्पष्ट आरोप केला की राज्यात गंभीर समस्या वाढत असूनही सरकारकडून ठोस उपाययोजना होत नाहीत. बेरोजगारी, शेतकरी प्रश्न, महागाई आणि कायदा सुव्यवस्था या मुद्द्यांकडे सरकारने दुर्लक्ष केले. मुंबई आणि महाराष्ट्राच्या निर्णयांमध्ये पारदर्शकता नसून अनेक महत्त्वाचे निर्णय गुप्तपणे घेतले जात आहेत. नागपूरमध्ये होणारे अधिवेशन हे केवळ औपचारिक न राहता जनतेच्या खऱ्या प्रश्नांवर चर्चा व्हावी अशी त्यांची मागणी. आदित्य ठाकरे यांनी विशेषतः मुंबईशी संबंधित अनेक प्रकल्पांवरील निर्णय प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयांचा फायदा कोणाला होतो आणि सामान्य नागरिकांना त्याचा प्रत्यक्ष लाभ मिळतो का असा सवाल त्यांनी उपस्थित केला. सरकारमध्येच दोन विरोधी पक्षनेते तयार होत नाहीत ना, असा देखील प्रश्न कदाचित मुख्यमंत्र्यांना पडला असेल. आणि म्हणून कुठच्याही बदल झालेला आहे विरोधी पक्षाच्या प्रस्तावाच्या ह्याच्यात, या अफवांवर विश्वास ठेवू नका. कोणी बातमी पेरलेली आहे, कधी पेरलेली आहे, कुठच्या माणसाने पेरलेली हे आम्हाला सगळं माहिती आहे. पण एक लक्षात घ्या तुम्ही, जे आमच्या कानावर येतं की सत्ताधारी जे बाक आहेत, एक पक्ष दोन गट असे जे आहेत, त्याच्यातून एका गटामधून 22 आमदार मुख्यमंत्र्यांच्या हाती लागलेले आहेत. जर तुम्ही गेल्या एका वर्षाचा अभ्यास केलात तर त्यांची कामं असतील, त्यांना फंड असेल, चांगलं मिळालेलं आहे. आणि उठ सांगितलं उठ, बस सांगितलं बस, उडी मार सांगितलं तर उडी मार, असं ते आता मुख्यमंत्र्यांच्या इशाऱ्यात नाचायला लागलेले आहेत. नेमकं कोणी ह्याच्यातून धसका घ्यायचा हे ज्यांनी बातमी पेरली आहे हे त्यांना कळेल. देवेंद्र फडणवीस यांनी उद्धवजींवर टीका केली होती, उपहासात्मक होती की इंडिगो क्रायसिसमध्ये उद्धव ठाकरे, तुम्हाला माहिती असेल की इंडिगो विमानात जात नाही, चार्टर्डने येतात. आणि आज भाजपचे आमदार प्रसाद लाड आणि चित्रा वाघ आणि प्रवीण दरेकर हे चार्टर्ड विमानाने आले. ते ट्विट सुद्धा त्यांनी केलं, मग ते डिलीट करायला लागलं. मला वाटतं काल फडणवीस साहेबांनी जी टीका उद्धव साहेबांवर केलेली आहे ह्याच्यात 2-3 गोष्टी महत्त्वाच्या पाहण्यासारख्या आहेत. पहिली गोष्ट म्हणजे कशासाठी ही टीका केली, जे इंडिगोचं पूर्ण घोळ झालेला आहे तिकडच्या सगळ्या पॅसेंजर्सची थट्ट उडवण्यासाठी केली का, त्याच्यावरनं लक्ष विचलित करण्यासाठी केली का, केंद्र सरकार किंवा भाजपचं केंद्र सरकार ह्याला प्रश्न विचारू नये म्हणून केली का, हा सगळा एक वेगळी गोष्ट झालीच. पण काल स्वतः मुख्यमंत्री हे चार्टर्ड प्लेननी आले, त्यांचं विमान 2दा मुंबईला गेलं, इतर मंत्र्यांना आणलं. दोन्ही उपमुख्यमंत्री चार्टर्ड प्लेननी आले. आज काही भाजपचे आमदार चार्टर्ड प्लेननी आले. पण ह्याहूनही पुढे जाऊन मी तुम्हाला सांगतो, विधानसभेच्या प्रचाराचं तर वेगळंच. आत्ता सगळ्याच्या नगरपंचायत आणि बाकीच्या निवडणुका चालू आहेत, तेव्हा एक मुख्यमंत्री आणि 2 इल्लिगल उपमुख्यमंत्री, म्हणजे पद ती खरं ग्राह्य पकडू शकत नाही, हे कुठच्या हेलिकॉप्टरनी फिरतात, की इंडिगोनी फिरतायत, स्पाइस जेटनी फिरतायत, ST पकडून फिरतायत, गाडीने तरी फिरतायत का? एक उपमुख्यमंत्री तरी असे आहेत जे गद्दार आहेत, त्यांच्या गावी जायला रस्त्यानी 2-2 हेलिकॉप्टर जातात. तसंच जर पाहायला गेलं तर आत्ताच्या निवडणुकांमध्ये हे हेलिकॉप्टर घेऊन मंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्री, मुख्यमंत्री फिरत आहेत. त्या हेलिकॉप्टरमधून ज्या बॅगा येत आहेत त्याच्यातून कुठच्या आनंदाचा शिदा वाटला जातोय हे देखील आम्हाला कळावं. कारण आम्ही ज्या विमानातून आलो आमच्या बॅगा तशा काही एवढ्या मोठ्या नव्हत्या. हे प्रचारात 3 तासासाठी तिथे जातात, 20 मिनिटासाठी जातात, पण आनंदाचा शिदा ह्या मोठ्या मोठ्या बॅगेतून घेऊन जातात. हा कुठचा वाटप नेमका होतोय? आणि म्हणून मी तुमचं सगळ्यांचं लक्ष पुन्हा एकदा ह्या गोष्टीवर आणतो की आपल्या देशामध्ये 2014च्या आधी किती वेगळे एअरलाईन होते बघा, आणि नंतर 14 नंतर हे एअरलाईन मारत मोनोपली झाली. आणि केंद्र सरकारचं देखील ही एअरलाईन ऐकत नाही, अशी दादागिरी करून केंद्र सरकारलाच हे उत्तर देणं गरजेचं. आणि नुसतं एका मंत्र्याला नाही तर केंद्र सरकार नेमकं काय करतंय ह्याच्यावर प्रश्न आहे. रुपये बघा पडलेला आहे, 90च्या पुढे गेलेला आहे. एशियामधली सगळ्यात खराब परफॉर्मिंग करन्सी ही आपली आहे, रुपयाची. तसं पाहायला गेलं तर शेतकरी आत्महत्या वाढलेल्या आहेत. परवा देखील आमचे जे खासदार आहेत ओमराजेजी, त्यांना उत्तर आलेलं आहे की महाराष्ट्र शासनाकडून प्रस्ताव आला नव्हता, आता आल्यानंतर, म्हणजे हे सगळं उत्तर आल्यानंतर आता प्रस्ताव पाठवलाय कर्जमुक्ती किंवा जी काही मदत असेल ती. म्हणजे एका बाजूला साफ लोकांबरोबर खोटं बोलायचं आणि दुसऱ्या बाजूला थट्टा करून लोकांचं लक्ष विचलित करायचं. एक मिनिट हे करून देतो. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंची भेट घेऊन त्यांना काही समज काय
तपोवन संदर्भात जी आपली भूमिका आहे. बघा, याच्यात समज गैरसमज म्हणजे तपोवन नाशिकमध्ये, मग आत्ता मी ऐकलं ठाण्यामध्ये 700 झाडं ते मेंटल हॉस्पिटल आहे तिथे, परत मुंबईमध्ये संजय गांधी नॅशनल पार्क, हे देखील त्यांनी आता जिथे मंत्र्यांचे बंगले आहेत, तुम्हाला माहिती आहे येऊरमध्ये कोणाचे बंगले आहेत, ते छाटायला जाणार, त्याचा वेगळा एक मॅप बनवतात, प्लॅन बनवतात. तसंच पाहिलं तर आपल्या नागपूरमध्ये इथे अजनी वन ते देखील मारायला चालले होते. मी मंत्री असताना ते थांबवलं होतं, तरी भाजपचे लोक ते कापायला मागेच आहेत. अरावली जे राजस्थान, गुजरात, हरियाणामध्ये आहे, प्रत्येक ठिकाणी या देशभरामध्ये आपण पाहतो जिथे जिथे पर्यावरण काहीतरी वाचलेलं आहे तिथे ते पर्यावरण नष्ट कसं करायचं हे भाजपला बरोबर माहिती आहे. मग हायवे, बोगदे वगैरे विकासाच्या नावाखाली विनाश कसा करायचा हे माहिती आहे. तसंच पाहायला गेलं तर ताडोबा अंधारीच्या मध्ये जे कॉरिडॉर आहे तिथे मायनिंग आम्ही बंद केलं होतं. मायनिंग कशाला सुरू करताय तुम्ही तिथे? मेळघाटची वाट लावायचं कशाला हात घालताय? वेस्टर्न घाट्समध्ये सह्याद्री जो आपला पूर्ण पर्वतमाळा आहे तिथे देखील आहे ना मायनिंग सुरू करायचं आहे. एकंदर कुठेही पर्यावरण चांगलं ठेवायचंच नाही, जगू शकतच नाही कोणी, अशी परिस्थिती करून ठेवायची. विश्व हिंदू परिषदेला साहेब म्हणजे विरोधकांनी त्यांच्या भाषणाला जोरदार पाठिंबा देत सभागृहात घोषणाबाजी केली, तर सत्ताधाऱ्यांनी त्यांच्या आरोपांना जोरदार प्रत्युत्तर देण्याची तयारी दर्शवली. पहिल्याच दिवशी निर्माण झालेल्या या तापलेल्या वातावरणामुळे पुढील काही दिवस अधिवेशन अधिकच गाजण्याची शक्यता आहे. राज्याच्या राजकारणात हिवाळी अधिवेशन अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. नागपूरमध्ये सुरू झालेल्या या अधिवेशनात सरकार कोणते निर्णय घेते आणि विरोधकांचे आंदोलन किती तीव्र होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी झालेल्या या राजकीय चकमकीमुळे नागपूरचे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. कॅमेरामॅन सचिनसह सनी भोंगाडे, शंखनाद न्यूज, नागपूर.